स्वामी समर्थांच्या चमत्कारामुळे शाळेतील मुलांच्या अभ्यासामध्ये देखील फरक पडतो असा अनुभव तुम्ही पहिल्यांदाच बघाल. आजचा अनुभव सविताताईंचा आहे. असे अनेक अनुभव या चॅनलवरती आहेत. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. आणि तुमच्याकडे देखील असे खरे अनुभव असतील तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करून आमच्यापर्यंत अनुभव नक्की पोचवा, जेणेकरून त्याच्यावरती आम्ही परत पुढचा व्हिडिओ बनवू शकतो. आजचा अनुभव सविताताईंचा आहे. आज मी माझ्या मुलग्याचा असा एक अनुभव सांगणार आहे, त्यामुळे मला एक गोष्ट कायमची समजली. मुलांना फक्त रागातून किंवा मारून काही होत नाही, त्यांना प्रेम, समजून घेणं, योग्य मार्गदर्शन करणं आणि मानसिक शांतता याची खूप गरज असते. माझा मुलगा लहानपणापासून खूप जास्त हुशार होता, पण त्याचं मन कधीच अभ्यासात लागत नव्हतं. तो पुस्तकं उघडायचा, 5 मिनिटे उठून बाहेर जायचा, 5 मिनिटांनी परत यायचा, परत पुस्तक उघडायचा, परत त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं असायचं. कधी खिडकीतून बाहेर बघत बसायचा, कधी खेळण्यांमध्ये रमून जायचा, कधी वही उघडी ठेवून तासभर विचारात हरवून जायचा. मी त्याला प्रेमाने समजावायचे, पण काही उपयोग होत नव्हता. परीक्षेचा निकाल लागला की त्याला खूप कमी मार्क मिळायचे. आजूबाजूचे लोक लगेच बोलायला सुरुवात करायचे, तुझा मुलगा काहीच करणार नाही बरं का, इतक्या शिकवण्यात काही उपयोग नाही, एवढं शिकवण्यापेक्षा त्याला लवकरात लवकर कुठल्या तरी कामाचं शिकव, त्याचं भविष्य काय उपयोगाचं नाही. हे शब्द माझ्या कानात खूप जास्त टोचायचे. सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटायचं ते माझ्या नवऱ्यामुळे. तो मुलावर खूप राग काढायचा. त्याला असं वाटायचं की त्याला आपण मारत नाही किंवा त्याला आपण जास्त शिक्षा नाही करत म्हणून तो वाया चाललाय. तो त्याला खूप जास्त मारायचा. मार्क कमी पडले की लगेच त्याला मारायचा, मोठमोठ्याने ओरडायचा, शिव्या घालायचा, तू आमचं नाव खराब करतोस. माझा मुलगा आणखी गप्प व्हायला लागला. त्याने स्वतःवरचा विश्वास देखील गमावला होता बहुतेक. एक दिवस मी त्याला रडताना ऐकलं. तो एकटाच खोलीत बसून रडत होता. मी त्याच्या जवळ गेले. तो मला म्हटला, आई, मी प्रयत्न करतो, पण माझं मनच अभ्यासात लागत नाही, मी काय करू. हे शब्द ऐकून माझे डोळे भरून आले. एवढा लहान मुलगा एवढं विचार करतो आणि एवढ्या मोठ्या गोष्टी बोलतो, पण त्याच्याबद्दल वाईटही तेवढंच वाटत होतं. त्या दिवशी मला जाणवलं, आम्ही त्याला दोष देत होतो, पण त्याच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. काही दिवसांनी माझ्या एका मैत्रिणीने मला श्री स्वामी समर्थांच्या मठात जाण्याचा सल्ला दिला. ती म्हणाली, स्वामींकडे फक्त चमत्कार मागू नकोस, तुझ्या मुलासाठी शांत मन आणि योग्य बुद्धी माग. ते शब्द माझ्या मनाला भिडले. दुसऱ्याच दिवशी मी मुलाला घेऊन श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेले. मठात गेल्यावर तो पहिल्यांदाच शांत बसला. मी स्वामींच्या चरणी डोकं ठेवून प्रार्थना केली, स्वामी, माझ्या मुलाला फक्त चांगले मार्क नकोत, त्याला शांत मन द्या, अभ्यासाची आवड द्या, त्याचा आत्मविश्वास परत द्या आणि त्याच्या मनामध्ये जो चंचलपणा सुरू आहे तो कमी होऊ द्या. त्या दिवसापासून आमचा दिनक्रम बदलला. रोज सकाळी आम्ही दोघं देखील मिळून श्री स्वामी समर्थांच्या मठात जायचो, मंत्र म्हणायचो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी त्यालाही नामजप करायला शिकवला. तो सुरुवातीला 2 मिनटं बसायचा, परत 5 मिनटं उठून जायचा, पण हळूहळू 10 मिनटं देखील तो शांत बसून नामजप करायला शिकला. मला जाणवायला लागलं की त्याचा स्वभाव हळूहळू शांत होतोय. तो आधीसारखा चिडचिड करत नव्हता. अभ्यासाला बसल्यावर थोडा जास्त वेळ लक्ष देऊ लागला. मीही एक बदल केला. मी त्याला गुणांसाठी ओरडणं किंवा मार्कसाठी ओरडणं बंद केलं. आमचं कौतुक करण्यासाठी माझा नवरा देखील मागे पडला नाही. माझ्या नवऱ्यालाही समजावलं की राग आणि मार यामुळे मुलगा अभ्यासू कधीच होत नाही. त्याला ही गोष्ट पटली. हळूहळू घरातील वातावरण बदललं. घरातील भांडणं कमी झाली. माझ्या मुलग्याचं वागणं कमी झालं. त्याला आत्मविश्वास वाढू लागला. पुढील परीक्षेत त्याचे गुण आधीपेक्षा खूप जास्त चांगले दिसले. आम्हाला खूप आनंद झाला. पण खरी कमाल त्यानंतर झाली. तो स्वतःहून अभ्यासाला बसू लागला. स्वतः वेळापत्रकं बनवू लागला.
पुस्तकं वाचण्याची त्याला आवड निर्माण झाली आहे. पण 1 वर्षानंतर बोर्डाचा परीक्षेचा निकाल लागला आणि माझ्या मुलाला खरंच खूप चांगले मार्क पडले. त्याला अक्षरशः 87% गुण मिळाले होते. निकाल पाहताच माझ्या डोळ्यात पाणी आले होते, कारण मला फक्त गुणांचा आनंद नव्हता, तर माझ्या मुलग्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आलेला आत्मविश्वास पाहून मी भारावून गेले होते. आज तो पुढचं शिक्षणही मन लावून घेतोय. आजही अभ्यास करण्यापूर्वी तो 2 मिनिटं शांत डोळे मिटून श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणतो. जेव्हा मी त्याला विचारते की तुला काय मिळतं, तेव्हा तो मला म्हणतो की मला कोणतंही महत्त्वाचं काम करायचं असेल तर त्यासाठी माझं डोकं शांत होणं खूप गरजेचं असतं. आणि माझं डोकं एकाग्र आणि शांत तेव्हाच होतं जेव्हा मी श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणतो. या अनुभवातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली. मुलांना फक्त अभ्यास कर असं सांगून उपयोग नसतो. त्यांचं मन समजून घेणं किंवा त्यांना आधार द्यावा लागतो. श्रद्धा, प्रेम, संयम, योग्य सवयी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच मोठा बदल घडू शकतो. श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धेने आमच्या घराला मानसिक बळ दिलं आणि माझ्या मुलाला नव्याने उभारण्याची प्रेरणा मिळाली. श्री स्वामी समर्थ. हा अनुभव तुमच्यातल्या प्रत्येक घरातल्या पॅरेंट्ससाठी किंवा प्रत्येक, आता या सविताताईंनी आपल्याला हा अनुभव पाठवला आहे, पण तुमच्यापैकी प्रत्येक घरातल्या पालकांसाठी खूप महत्त्वाचं आहे की बऱ्याचदा, आता सविताताईंनी जसं त्यांच्या अनुभवामध्ये सांगितलं की बऱ्याचदा आपण श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये लहान मुलांना घेऊन जातो पण त्यांना काही शिकवत नाही, किंवा आपण आपले प्रॉब्लेम्स असतील किंवा आपली संकटं असतील, पैशाचा व्हॉटेवर इट इज, जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण स्वामींच्या समोर म्हणतो किंवा आपलं मन शांत करण्यासाठी म्हणतो. पण आपण ज्या लहान मुलांना तिथे घेऊन जातोय, आपण त्यांच्यासाठी काय विचार करतो किंवा त्यांना काय शिकवतोय खूप जास्त महत्त्वाचं आहे. जसं सविताताईंच्या मुलग्याला जेव्हा त्यांनी विचारलं, शेवटला स्टोरीमध्ये लिहिलं आहे की त्याला काय मिळतं, तर तो स्वतः सांगितला की मन शांत होण्यासाठी मी स्वामी समर्थांचा धाव करतो. आणि किती मोठी गोष्ट आहे, किती म्हणजे तो जेनझीमध्ये येतो आणि सध्या या मुलांचा खूप विश्वास कमी असतो, पण तरी देखील तो मुलगा एवढं मन लावून, आणि त्याचा फायदाच झाला ना. मार्क चांगली मिळाली, अभ्यासात प्रगती व्हायला लागली, आणि एखाद्या आईला दुसरं काय हवं असतं. त्यामुळे खरोखर तुमच्यापैकी पॅरेंट्सना ही विनंती आहे, जे लोक आपल्या लहान मुलांना मठामध्ये घेऊन जातात त्यांना त्या गोष्टी आत्मसात करू द्या, त्यांना ती शांतता फील करून द्या, त्यांना मन शांत कसं करायचं किंवा डोळे मिटून कसं बसायचं किंवा ते स्वामी समर्थांचा मंत्र कसं म्हणायचं, छोट्या छोट्या गोष्टी शिकवा, जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा फरक त्यांच्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून का होईना नक्कीच बदल घडेल. बाकी असं सविताताईंसारखे अनेक अनुभव या चॅनलवरती आहेत, ज्यामुळे सध्या तुम्ही ज्या प्रॉब्लेममध्ये आहे, तुम्ही ज्या संकटात आहे, त्यातून बाहेर येण्यासाठी नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल, एवढं मी खात्रीनं सांगू शकतो. बाकी भरपूर लोक चॅनल बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत, नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही स्वतःचे नाही तर अशा सगळ्या तुमच्यापैकीच लोकांचे अनुभव घेऊन सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि श्री स्वामी समर्थांची प्रचिती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. बाकी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ.